नमस्कार, स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओमध्ये आपल्या MK ट्रेडर्समध्ये. आज तर आपण निफ्टीचं ॲनालिसिस करूया ना. निफ्टीमध्ये आज मुवमेंट कसा झाला कसा नाही ते चेक करूया. उद्यासाठी काय मुवमेंट होणार आहे ते पण चेक करूया. जर व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा, नाही तर करू नका. चला तर पुढे बघू आता आपण. हे बघा, आज गॅप ओपनिंग मस्त झाली ती. आज गॅप ओपनिंग बी झाली नव्हती, काल गॅप ओपनिंग झाली होती आणि आज पण मस्त हे झालं आहे. आज 50 मिनिटवर चेक करूया आपण आधी. 50 मिनिटवर जास्त काय मुवमेंट झालेलं नाही आहे. गॅप ओपन झालं बघा मॉर्निंगला 347 पॉईंटचं, ते कवाचं आहे, कालचं आहे. आजचं काय हे साईडवेज ओपनमध्ये झालेलं आहे आणि ओपन होऊन जास्त काय मुवमेंट केला नाही. तरी पण एक ट्रेड भेटला होता, पण जास्त काय मुवमेंट नसल्यामुळं तो जास्त काय प्रॉफिट किंवा प्रीमियम वाढत नव्हता. आणि आज परत ट्यूसडे होता, म्हणजे मंगळवार होता, त्याच्यामुळे पण आज प्रीमियम जास्त काय वाढत नव्हते. मुवमेंट फास्ट असेल मुवमेंट तरच प्रीमियम वाढतो, नाही तर प्रीमियम जास्त वाढत नाही आहे. फक्त सेलिंगसाठी 1-2 होते कॅन्डल. पण आज एक मुवमेंट भेटला 60-70 पॉईंटचा. पण उद्यासाठी काय होऊ शकते ते चेक करूया आता. उद्यासाठी बघूया डेली चार्ट बघूया आता. डेली चार्टमध्ये कसं 2 कॅन्डल एकदम ओकेमध्ये बांधल्यात. हे बघा, हे जे आहे हे त्याचा हा कालचा हाय आहे. कालच्या हायच्या आणि कालच्या लोच्या मध्येच आज कॅन्डल ओपन पण झाली आणि क्लोज पण झाली. त्याच्यामुळे उद्यासाठी इम्पॉर्टंट आहे कोणत्या साईडला ब्रेकआउट किंवा ब्रेकडाऊन करते. जर ब्रेकडाऊन केलं तर आपल्याला एक मुवमेंट भेटू शकतो आणि ब्रेकआउट केलं तरी एक मुवमेंट भेटू शकतो. कारण भरपूर दिवस झालं की एका रेंजमध्ये होतं आणि काल मस्तपैकी ओपन झालं, गॅप ओपन झालं आणि नंतर खाली जाऊन क्लोज झालं. म्हणजे जास्त काय क्लोज झालं नाही आहे, पण काल पण मस्त झालं होतं. 245 पॉईंटनी काल पॉझिटिव्हमध्ये क्लोज झालं आणि आज 103 पॉईंटने पॉझिटिव्हमध्ये क्लोज झालं. 15 मिनिट चार्ट. उद्या त्याला अपसाईड जास्त वाटते. अपसाईडला जर 25,025 जर काढलं ते ना वरच्या साईडला, तर एक मुवमेंट भेटू शकतो पक्कावाला. आणि जर डाऊन साईडला म्हणलं तर थोडा टाईमच लागेल. जर गॅप अप किंवा गॅप डाऊन जर ओपन झालं तर आपल्याला त्या साईडलाच थोडा वेट करून ट्रेड घ्यावं लागेल. ज्या साईडला नंतर जर गॅप ओपन झालं नंतर मग थोडंसं आपल्याला अर्धा 1 तास थांबावं लागेल. साईडवेज जाऊन द्यावं लागेल. मग साईडवेज गेल्यानंतर मग परत बघावं लागेल कोणत्या साईडला गॅप हे होते, ब्रेकआउट करते किंवा ब्रेकडाऊन करते. त्या हिशोबाने आपल्याला ट्रेड घ्यावं लागेल. किंवा गॅप डाऊन ओपन झालं तर जास्त म्हणजे एक मला वाटतं एक उद्या बाईंग आहे. जर गॅप डाऊन ओपन झालं, जर हॅमर बनली पहिले 5 मिनिटची कॅन्डल, नंतर आपण एक ट्रेड घेऊ शकतो वरती येण्यासाठी. मग आपण एक ट्रेड घेतला तर ते येऊ शकतो वरती. त्या हिशोबाने आपण हे करू शकतो. डेली चार्ट मस्त दिसतोय. एकदा विकली चार्ट चेक करूया. यावरच आपण अनालिसिस केली नव्हती. विकली चार्टवर बघूया एकदा. विकली चार्टवर मस्त आपले ट्रेंड चेंज व्हायला लागला आहे हळूहळू. अजून काय झालं नाही, पण अजून वीक जायचं आहे, म्हणजे 2-3 दिवस जायचे अजून. बघूया आपण नंतर काय होतं आहे आणि काय नाही. तर 5 मिनिटवर चेक करूया एकदा. 5 मिनिटवर हे बघा, एक मुवमेंट झाला मॉर्निंगला, पण ते जास्त काय स्पीड न दिलं नाही. फक्त 1-2 कॅन्डल नाही, तेव्हाच प्रीमियम वाढतो. पण नंतरचे कॅन्डल लगेच प्रीमियम डिके होऊन जातो. 17.9 पॉईंट म्हणजे अर्ध्याला अर्ध खाऊन टाकतो. पण तरी मुवमेंट झालेलं आहे, असं नाही की मुवमेंट झाला नाही आहे. पण उद्यासाठी इम्पॉर्टंट आहे. ज्या साईडला जर गॅप अपसाईडला जर ब्रेकआउट केला ना, मग मस्त मुवमेंट भेटू शकतो. पण डाऊन साईडला केला तरी भेटू शकतो, पण जास्त काय पॉईंट नाही भेटू शकत. कारण ट्रेंड थोडासा कालपासून अपसाईडला शिफ्ट झालेला आहे. चला तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. जर चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.